नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी काही मागील पोलीस भरतीमध्ये पडलेले प्रश्न घेऊन आलो आहे. आणि नेहमीप्रमाणेच कन्सेप्ट प्लस शॉर्टकट ट्रिक्स या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पहा, आपण आता एक एक प्रश्न पाहू. जसं की पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न काय म्हणतो, चला. एका वायराला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या 56 सेमी होते, तर त्याच वायराला चौरस केल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? पहा, एक वायर आहे, त्या वायराला जर वर्तुळाकार केलं बेटा तर काय सांगितलं, त्याची त्रिज्या 56 मीटर होते, है ना. एका वायराला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या 56 सेमी होते. सॉरी, सेमी मध्ये आहे, 56 सेमी होते ना. एका वायराला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या 56 सेमी होते, तर त्याच वायराला चौरस केल्यास त्याचे क्षेत्रफळ किती होईल? आता याच वायराला काय केलं, चौरस केलं. आपल्याला हे बघावं लागेल की या वायराचं जे लांबी आहे ते किती आहे. म्हणजे आता आपण वर्तुळाचा परिघ बघू. काय बघू? वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला बेटा शॉर्टकट मध्ये काय करायचं बघा, 44/7 गुणिले त्रिज्या किती आहे, 56. म्हणजे त्रिज्याला जर 44/7 न गुणलं तर डायरेक्ट त्या वर्तुळाचा काय मिळतो, आपल्याला परिघ मिळतो. आता बघा, 7×8 पुन्हा 8×4 = 32 ला 2 हातचे 3, 8×4 = 32 किती होणार बेटा, 35. म्हणजे याचा अर्थ त्या वर्तुळाचा परिघ किती झाला, 352 सेमी. म्हणजे याचाच अर्थ या वायरची लांबी किती असेल, 252 सेमी. आता मला सांगा, याच्यापासूनच आपण काय केलं, तर याच वायराला आपण चौरस केलं. म्हणजे याच वायराला जर आपण चौरस केलं तर बेटा चौरसाची बाजू किती असेल पहा. चौरसाची बाजू किती असेल? चौरसाची प्रत्येक बाजू कशी असते, समान लांबीची असते. मग आता हा जो चौरस झाला त्या चौरसाची परिमिती किती आहे, 352. त्याला 4 न भाग द्या, काय होईल पहा, 4×8 = 32, 3 उरले, 4×8 = 32. म्हणजे त्या चौरसाची बाजू किती झाली, 88 सेमी. आता आपल्याला काय विचारलं, त्या चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं. काय विचारलं, चौरसाचे क्षेत्रफळ. त्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं करणार, तर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू आपण x मानू, बाजूचा वर्ग. चला, बाजू किती आहे, 88. 88 गुणिले 88 करा बेटा. आणि 88 गुणिले 88 म्हणजे 88 चा वर्ग आहे 7744 चौरस सेमी. हे आपलं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, पहा बरं कोणता पर्याय दिसतो, 7744 चौरस सेमी. पर्याय नंबर किती, 3 दिसतो. चला पुढं, प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न पाहता. प्रश्न दुसरा, 130 मीटर लांबीची रेल्वे 45 किमी वेगाने जाताना एका पुलाला 30 सेकंदात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी किती? पहा, रेल्वेची लांबी किती आहे बेटा, 130 मीटर लांबीची रेल्वे आहे, 45 किमी वेगाने चालली आणि जाताना एका पुलाला 30 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या पुलाची लांबी किती? मग कधी लक्षात ठेवायचं, एखादी रेल्वे जेव्हा एखाद्या पुलाला ओलांडते तेव्हा ती स्वतःची लांबी पार करते आणि पुलाचीही लांबी पार करते. तर आपल्याला विचारलं त्या पुलाची लांबी किती, आपण काय करू बेटा, अंतर काढू. आणि अंतराचा फॉर्म्युला काय आहे, तर वेग गुणिले वेळ. आणि या ठिकाणी वेग किती आहे आपला, 45. त्या 45 ला 5/8 गुणायचं आणि किती वेळामध्ये ओलांडते बेटा, 30 सेकंदात. त्यानंतर काय करा, इथं संक्षिप्त करा, 9×2 = 18, 9×5 = 45, पुन्हा 2 जर 30 ला तोडलं तर किती, 15. त्यानंतर पहा, 5×5 = 25 आणि पुन्हा 25 मिळले किती आहे, 15. पाहता हा गुणाकार, 15×5 = 75 ला 5 हातचे 7, 15×2 = 30, 30×7 = 37, म्हणजे 375 मीटर. पण बेटा ही लांबी कशाची झाली, रेल्वेची आणि पुलाची झाली आहे ना. म्हणजे 45 किमी तासी वेगाने या रेल्वेनं त्या पुलाला किती वेळामध्ये ओलांडलं, 30 सेकंदात. म्हणजे याचा अर्थ ती रेल्वे 30 सेकंदामध्ये किती अंतर धावली, 375 मीटर. म्हणजे 375 फक्त पुलाची लांबी नाही, तर ती रेल्वेची प्लस पुलाची आहे. आपल्याला विचारलं पुलाची लांबी. मग पुलाची लांबी कशी काढायची पहा, पुलाची लांबी कशी काढायची, तर दोघांच्या लांबीतून रेल्वेची लांबी मायनस करा. दोघांची लांबी आहे 375 मीटर आणि त्याच्यातून बेटा आपण रेल्वेची लांबी जी 130 मीटर आहे ते आता काय करू, मायनस करू. चला, 5 ला 5, 7तून 3 गेले 4 आणि 3तून 1 गेला बेटा 2, म्हणजे किती यायला पाहिजे आपलं उत्तर,
245 मीटर. पहा बरं, पर्याय नंबर 3 दिसतो. किती? 245 मीटर. ही कशाची लांबी असायला पाहिजे? तर ती लांबी असायला पाहिजे पुलाची. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, तिसरा प्रश्न. प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग प्रति तास 3 किमी असणाऱ्या प्रवाहाचा वेग प्रति तास 3 किमी असणाऱ्या एका नदीत प्रवाहाच्या विरुद्ध 42 मिनिटात 7 किमी पळणाऱ्या नावेचा थांबलेल्या पाण्यामध्ये वेग किती? मग थांबलेल्या पाण्यातला वेग म्हणजेच काय बेटा? तर तासी वेग. आता मला सांगा, हा पाण्याचा प्रवाह आहे, या प्रवाहाचा वेग किती बरं तासी? 3 किलोमीटर प्रति तास. हा कशाचा वेग आहे बेटा? प्रवाहाचा वेग. आणि प्रवाहाचा वेग आहे 3 किमी आणि एका नदीत प्रवाहाच्या विरुद्ध 42 मिनिटांमध्ये 7 किमी पळणाऱ्या नावेचा थांबलेल्या पाण्यामध्ये वेग किती? आता बघू आपण, या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती आहे. प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती आहे? तर प्रवाहाच्या विरुद्ध ही नाव 42 मिनिटांमध्ये किती चालली बेटा? 42 मिनिटांमध्ये 7 किमी चालली. तर तासी वेग म्हणजे 60 मिनिटांमध्ये किती जाईल, है ना? मग 60 गुणिले 7 भागिले किती करा? 42. 7 एक 7, 7 एक 42, पुन्हा 6 10 60 आणि 10 एक 10. म्हणजे आता ही रेल्वे, सॉरी, ही नाव प्रवाहाच्या विरुद्ध, ही नाव आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालली इकडं, आहे ना? आणि किती वेगाने चालली बेटा? आता तासी 10 किमी वेगाने चालली. ताशी 10 किमी वेगाने चालली. तर आपल्याला विचारलं, या नावेचा थांबलेल्या पाण्यातला वेग किती? थांबलेल्या पाण्यातला वेग म्हणजेच काय? तर संत पाण्यातला वेग. पहा, प्रवाहाचा वेग किती आहे? 3 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध ही नाव 42 मिनिटांमध्ये 7 किलोमीटर जाते. तर 60 मिनिटांमध्ये किती जाईल? 10 किलोमीटर. याचा अर्थ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही नाव कितीच्या वेगाने चालली? 10च्या वेगाने. मग आपल्याला विचारलं काय? तर ही नाव, या नावेचा संत पाण्यातला वेग किती? बेटा बघा, संथ पाण्यातील वेग कसा मिळेल? तर संथ पाण्यातला वेग कसा मिळतो? आता मला सांगा, या रेल्वेचा स्वतःचा जो संत पाण्यातला वेग म्हणजे या नावेचा स्वतःचा वेग. तर काय करा, 10 + 3 बरोबर किती होणार बेटा? 13 किलोमीटर प्रति तास. संत पाण्यातला वेग म्हणजेच काय? तर स्वतःचा वेग. आता तुम्हाला एक सांगतो, पहा, ही नाव कितीच्या वेगाने चालली? 13च्या. पण हे जे प्रवाह आहे तो प्रत्येक तासाला किती किलोमीटर मागे ढकलत आहे? 3. म्हणजे स्वतःचा वेग 13 आहे, पण प्रवाह किती मागे ढकलाला? 3 ने. म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध ती नाव कितीच्या वेगाने चालली? 10च्या वेगाने. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? तर 13 किलोमीटर. पर्यायामध्ये तर 13 किलोमीटर नाही, कदाचित एखादा पर्याय चुकीचा असू शकतो, पण उत्तर तर हेच आहे. ठीक आहे, आपण एखादा पर्याय चेंज करू या ठिकाणी. याला आपण काय करू? 13 किलोमीटर प्रति तास असायलाच पाहिजे, काही विशेष नाही त्याच्यामध्ये. ऑप्शन कदाचित चुकून आलेले असतील. तर त्या नावेचा थांबलेल्या पाण्यामधला वेग हा 13 किलोमीटर प्रति तास असायला पाहिजे. चला पुढं. त्यानंतरचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न. वीर आणि आदित्य शाळेतून हॉस्टेलला जाण्यासाठी निघाले. आदित्यचा वेग 3 किमी प्रति तास होता, तर वीरचा तासी वेग 3.75 किलोमीटर होता. आदित्यपेक्षा वीर 30 मिनिटे अगोदर पोहोचला, तर शाळा व हॉस्टेल हे अंतर किती? हे अंतर किती? ठीक आहे, हे अंतर किती असेल? पहा, मग काय करायचा, सूत्र काय आपलं? वेगाचा लसावी गुणिले वेळ, हा त्यात सूत्र आहे. पहा, आता वेगाचा लसावी म्हणजे कशाच लसावी करायचं? पहा, 3चा म्हणजे 3.00 आणि पुन्हा 3 पॉईंट किती 75 यांचा आपल्याला काय करायचं बेटा? लसावी, वेगाचा लसावी. मग लसावी कसा करायचा? पहा, आता दशांश समान आहेत, आपण ते कॅन्सल करू. याला म्हणू 300 आणि याला म्हणू 300 किती 75. याला 75 न भाग द्या, सामायिक अवयव 75 चोक 300 आणि 75 पाचा 375. मग लसावी म्हणजे काय असतो? तर सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. सामायिक अवयव कोणता मिळाला बेटा? 75. आणि असामायिक अवयवांचा गुणाकार 4 पंचे 20, म्हणजे 75 दुनी 150 आणि समोरचा एक 0. मग दशांश आपण कसं समान केले ते 2 2. मग 2 पॉईंट इकडे सरकवा, म्हणजे या ठिकाणी 3चा आणि 3.75चा लसावी किती येणार? तर 15 येणार. किती येणार? 15. वेगाचा लसावी 15 गुणिले वेळ. वेळ कशामध्ये आहे? मिनिटामध्ये. त्याला तासी वेगामध्ये करण्यासाठी
मिनिटात आहे वेळ, त्याला तासात केल्यासाठी 60 न भाग द्या. 30 एक 30, 30 दुनी 60 आणि 2 न जर बेटा आपण या 15ला तोडलं तर किती येणार? 7.5. मग 7.5 गुणिले 1 बरोबर 7.5 किलोमीटर. शाळा ते हॉस्टेल हे अंतर किती असायला पाहिजे? 7.5 किलोमीटर. पर्याय नंबर 1. पहा, मला वाटते की मागच्या प्रश्नामध्ये पण पहिला पर्याय 7.5 होता, चुकीने झाला असेल. तर याच्या अगोदरचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर हे 13 किलोमीटर असायला पाहिजे. चला नेक्स्ट घ्या. नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. एका मैदानाची लांबी 25 मीटर आणि रुंदी 16 मीटर आहे. या मैदानात 20 सेमी लांबीची व 10 सेमी रुंदीच्या फरशा बसवायच्या आहेत. एका फरशीची किंमत 5 रुपये असेल तर एकूण फरशांची किंमत किती? चला आता आपण फरशांची संख्या बघू. कशाची संख्या बघायची? फरशांची संख्या. फरशांची संख्या कशी मिळणार? तर मैदानाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. मला सांगा, फरशीची लांबी रुंदी कशामध्ये आहे? सेंटीमीटर मध्ये, आणि मैदानाची लांबी रुंदी आहे मीटर मध्ये. आपण काय करू बेटा? फरशांची संख्या बरोबर मैदानाचे क्षेत्रफळ. मग मैदानाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर लांबी गुणिले रुंदी. 25 मीटर म्हणजे 2500 सेंटीमीटर गुणिले 16 मीटर म्हणजे 1600 सेंटीमीटर. लांबी गुणिले रुंदी. आणि फरशीची लांबी किती आहे? 20 सेमी आणि बेटा रुंदी किती आहे? 10 सेमी. ठीक आहे. आता हे सोडून घ्या. 10 सोबत हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 2×8 = 16, 2×8 = 16. पुन्हा 25 8 किती? 200 आणि समोरचे हे 2 शून्य. म्हणजे किती फरशा लागल्या? 20,000 फरशा बसल्या. किती? 20,000 फरशा. मग एका फरशीचा खर्च किती आहे बेटा? 5 रुपये. मग अशा फरशा आहेत 20,000 आणि एका फरशीसाठी खर्च येतो 5 रुपये. मग बघा, 500, 500, 500, 500 आणि 5 दुनी 10 किती व्हायला पाहिजे खर्च? 1,00,000. पहा मग कोणता पर्याय आहे? पर्याय नंबर 3 दिसतो. पहा आपल्याला किती? 1,00,000. म्हणजे फरशी बसवण्याचा खर्च हा 1,00,000 रुपये असायला पाहिजे. चला पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 6. 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक किती वेळा येईल? ठीक आहे. 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक किती वेळा येईल? तर लक्षात ठेवायचं, 1 ते 100 मध्ये लक्षात ठेवा. 1 ते 100. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो बेटा? 11 वेळा. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. आणि 2 पासून ते 9 पर्यंतचे प्रत्येक अंक हे किती वेळा येतात? तर 20 वेळा येतात. लक्षात ठेवायचं, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येईल? 11 वेळा. 1 हा अंक किती वेळा येईल? 21 वेळा. आणि 2 पासून ते 9 पर्यंतचा प्रत्येक अंक किती वेळा येईल? तर 20 वेळा. आपल्याला विचारलं काय? 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक किती वेळा येईल? कुठपासून कुठपर्यंत? 200 ते 400. आपण पहिल्यांदा काय करू? 200 ते 300 बघू आणि पुन्हा मग 301 ते कितीपर्यंत बघू? 400. पहा आता काय होईल. आता मला सांगा, ही सिरीज कशाची आहे? 2ची. 201, 202, 203 असं कुठपर्यंत? 299 पर्यंत. म्हणजे शतकस्थानी प्रत्येक वेळेस कोण असणार? 2 असणार. आणि मला सांगा, आता 1 ते 100 मध्ये हा 4 अंक किती वेळा येईल बरं? 1 ते 100 मध्ये 4 अंक किती वेळा येईल? 20 वेळा येईल. तसंच 200 ते 300 मध्ये सुद्धा किती वेळा येईल? तर 20 वेळा येईल. ठीक आहे. जसं 1 ते 100 मध्ये तो 20 वेळा येतो, तसंच तो 200 ते 300 मध्ये सुद्धा 20 वेळा येतो. आता त्याच्यानंतर 301 ते 400. मग 301 ते 400 मध्ये बघा, आता ही सिरीज कशाची आहे? 3ची. 301, 302, 303 असं 399. पण 400 मध्ये 4 आहे की नाही? मला सांगा, 1 ते 100 मध्ये 4 किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 4 येतो 20 वेळा. पण 100 मध्ये 1 आहे, पण 400 मध्ये 4 आहे ना. मग आता इथे किती वेळा येईल? 21 वेळा है ना. बघा, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक 20 वेळा येतो. या 100 मध्ये 1 होता, पण 400 मध्ये किती आहे? 4 आहे. म्हणजे 21 वेळा झालं. मग 20 आणि 21 किती होईल उत्तर आपलं? 41. पहा बरं, 41. पर्याय नंबर किती आहे? 4. पर्याय नंबर 4 41 वेळा आला असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न. वडिलाचे वय व मुलाचे वय यांचे प्रमाण 7:3 आहे. पहा, प्रमाण म्हणजे गुणोत्तर. वडिलाचे वय आणि मुलाचे वय यांचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 756 येतो.
तर 6 वर्षानंतर वडिलाचे वय व मुलाचे वय यांचे प्रमाण किती? चला आता आपण काय करू, वडिलाचं वय, बेटा वडिलाचं वय किती म्हणू आपण? एक्स. वडिलाचं वय किती म्हणून? 7x आहे ना, गुणोत्तर 7 आहे. मग मुलाचं वय काय असेल? मुलाचं गुणोत्तर किती आहे बरं? 3. मुलाचं वय असेल 3x. त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे? 756. म्हणजे 7x गुणिले 3x बरोबर किती आहे? 756. चला गुणाकार 7×21 आणि x चा वर्ग बरोबर 700 किती होणार? 56. आता इकडे घ्या, x चा वर्ग बरोबर 756 भागिले किती येईल बेटा? 21 आहे ना. 21 गुणाकार तो कुठे आला तर तो भागाकारामध्ये येईल. चला पुढं 7 न भाग द्या. 7 1 7 0, 7 8 56, 7 8 56, 7 न भागल्यावर खाली 7 3 21, पुन्हा x चा वर्ग बरोबर 3 3 9, 1 उरला 3 6 18, x चा वर्ग बरोबर 36, तर x बरोबर किती? 6. x ची किंमत किती आली बेटा? 6. तर आपल्याला काय विचारलं, 6 वर्षानंतर वडिलाचं वय आणि मुलाचं वय यांचं प्रमाण काय असेल? मला सांगा. आता वडील आणि कोण आहे? मुलगा. वडील आणि मुलगा. वडिलाचं सध्याचं वय किती आहे बरं? 7x. आणि 6 वर्षानंतर किती होईल? +6. आणि मुलाचं सध्याचं वय किती आहे? 3x. 6 वर्षानंतर +6. आता x ची किंमत किती आहे बेटा? 6. x ची किंमत 6 मिळेल ना. 6 7 42 +6. x ची किंमत किती आहे? 6. 6 3 18. 18 आणि 6 किती होणार? 6 3 18 आणि 18 प्लस किती करा? 6. मग आता वडिलाचं वय किती झालं 6 वर्षानंतर? 48. आणि मुलाचं वय किती झालं बेटा? 24. आता याला संक्षिप्त करा. 24 दुनी 48 आणि 24 एक 24. म्हणजे 6 वर्षानंतर वडिलाचं वय आणि मुलाचं वय यांचं गुणोत्तर असायला पाहिजे किती? 2:1. ठीक आहे. चला पुढं 2:1. प्रश्न क्रमांक 8. एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंदांनी बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 एकत्र बदलले असतील तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार? चला मग आता बघा, आपल्याला काय करावं लागेल? 48चा पुन्हा 72चा आणि 108चा बेटा काय करावं लागेल? लसावी. त्यांचा आपण काय करू? लसावी करू. बघा 12 ने भाग द्या. 12 चोक 48, 12 6 72, 12 9 108. त्याच्यानंतर आणखीन बघा 2 ने भाग द्या. 2 दुनी 4, 2 त्रिक 6 आणि 9 ला 9. आणखीन भाग छान जातो 3 ने. 3 ने भाग द्या. 2 ला 2, 3 1 3, 3 त्रिक 9. आता मला सांगा 2 1 3 हे कुठल्या तरी एकाच पाड्यामध्ये येतात का? नाही. आता यांचा लसावी काय? यांचा लसावी काय येईल पाहता, तर सामायिक अवयवांचा गुणाकार 12 दुनी 24, 24 त्रिक किती? 72. आणि असामायिक अवयवांचा गुणाकार 3 1 3, 3 दोन्ही 6. साइन दोन्ही 12 ला 2 हातचे 1, साइन 7 42 आणि 1 43. म्हणजे 432 सेकंद हा काय आला त्याचा लसावी. आता हे तिन्ही सिग्नल एकदाच कधी बदलले होते? 8:20. तर याच्यानंतर पुन्हा ते कधी बदलणार असं आपल्याला विचारलं. कधी बदलणार बरं? 432 सेकंदांनी. मग आपण काय करू, या 432 ला बेटा, 432 ला आपण 60 न भागू. किती ना? 60 न. म्हणजे मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये करू. चला साइन 7 42, साइन 7 42 म्हणजे 420. किती आलं? 2 1 आणि 0. म्हणजे किती मिनिटांनी? 7 मिनिट आणि 12 सेकंदांनी पुन्हा ते सिग्नल एकदाच बदलणार. मग अगोदर कधी बदलले होते? अगोदर बदलले होते 8:20 आणि 00 सेकंदांनी. आणि आता कधी बदलणार? तर 7 मिनिट. 7 मिनिट. आता तासाच्या खाली काय लिहा? 0. 7 मिनिट आणि किती सेकंदांनी? 12 सेकंदांनी. आता ही बेरीज करा बरं. या ठिकाणी हे 12 सेकंद, या ठिकाणी किती होणार मिनिटामध्ये? 27 मिनिट आणि हे 8. म्हणजे पुन्हा ते एकदाच कधी बदलणार? तर 8:27 आणि 12 सेकंद. बघा पर्याय नंबर 1 दिसतो. 8:27 आणि 12 सेकंदांनी ते तिन्ही सिग्नल पुन्हा एकदाच बदलणार असतील. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर
9 484 गुणिले 144 बरोबर 69,696. तर वर्गमुळामध्ये 69.696 भागिले 44.4 बरोबर किती? तर लक्षात ठेवा, दोन वर्गसंख्यांचा गुणाकार हा वर्गसंख्याच असतो. दोन वर्गसंख्यांचा गुणाकार हा वर्गसंख्याच असतो. आता मला सांगा, या दोन वर्गसंख्या आहेत आणि या दोन वर्गसंख्यांचा हा गुणाकार आहे, म्हणजे हा गुणाकार पण काय असणार? वर्गसंख्याच असणार. तर आपण पहिल्यांदा काय करू, 69,696 चं वर्गमूळ काढू. तर त्याचं वर्गमूळ कसं असेल बघा. 69,696 चं वर्गमूळ कसं मिळणार? तर त्याचं वर्गमूळ मिळणार बघा, वर्गमुळामध्ये 484, वर्गमुळामध्ये किती? 484 गुणिले वर्गमुळामध्ये 144. ठीक आहे, पहा याचं वर्गमूळ किती? 484 वर्गमूळ 22 आणि बेटा 144 वर्गमूळ किती? 12. 12 दुनी 24 ला 4 हातचे 2, 12 दुनी 24 आणि 2 किती? 26. हे कशाचं वर्गमूळ झालं? कशाचं वर्गमूळ झालं? 69,696 चं वर्गमूळ झालं. चला आता इकडे आपल्याला काय विचारलं, वर्गमुळामध्ये 69.696 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 14.4. याचं वर्गमूळ विचारलं ना, याची किंमत किती येईल? तर आता आपण काय करू, दशांश समान करू. इथं 2 शून्य वाढवा, दशांश किती झाले? समान. आणि भागाकारामध्ये दशांश समान झाल्याच्या नंतर ते कॅन्सल होतात. 69,696 आणि छेदामध्ये किती असेल? 144,000. मग आता सांगा, 69,696 चं आपण वर्गमूळ काढलं होतं, किती आलं होतं? 69,696 चं वर्गमूळ आलं होतं 264. आणि त्याच्यानंतर 14,400 चं वर्गमूळ किती येईल? 144 चं वर्गमूळ 12 आणि 2 शून्याचा काय होईल बेटा? 1 शून्य. चला आता याला भाग द्या, वर द्या भाग 12 ने. 12 दुनी 24, 2 उरले, 12 दुनी 24 आणि छेदामध्ये 12 1 12 आणि 0. आता 22 ला 10 ने भागलं तर 2.2. किती याला पाहिजे उत्तर? 2.2. बघा बरं, पर्याय नंबर 1 दिसतो. किती? 2.2. चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर किती आहे? 10. क्वेश्चन नंबर 10. ए बी सी डी ई व एफ हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकार मैदानामध्ये खेळत आहेत. ठीक आहे, 6 मित्र आहेत, एका वर्तुळाकार मैदानाच्या भोवती बसले आहेत आणि समोरासमोर बसून खेळत आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारला. आता हा वर्तुळाकार मैदान, त्यांचं तोंड मधल्या बाजूनच असेल असं आपण गृहीत धरू. काहीच उल्लेख नाही याचा अर्थ मधल्या बाजूने आहे असं मानू. चला, असे 6 मित्र या मैदानावर बसले आणि समोरासमोर बसून खेळत आहेत. आता बघा काय सांगितलं, ई हा डीच्या डाव्या बाजूला आहे. ई कुठं आहे? डीच्या डाव्या बाजूला. ठीक आहे, आता डीची जागा कोणती घ्या? आपण ही घेऊ, डी. मग ई कुठं आहे? ई हा डीच्या डाव्या बाजूला. डीच्या डाव्या बाजूला म्हणजे इथं, इथं कोण असणार? ई है ना. ही डी, डीची डावी बाजू. ई हा डीच्या डाव्या बाजूला आहे. पहिलं वाक्य झालं. आता सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. सी कुठं आहे? ए आणि बीच्या मध्ये. मला सांगा, सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. ए सी बी, ए सी बी पैकी तर कोणतरी आहे का? नाही. मग या वाक्याला थोडं स्किप करा, थांबवा. आता पुढं एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे. एफ कुठं आहे? ई आणि एच्या मध्ये. एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे. इथं असेल एफ. एफ कुठं आहे? ई आणि एच्या मध्ये आहे. ठीक आहे, हे झालं. आता हे वाक्य घ्या, सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. सी कुठं आहे? ए आणि बीच्या मध्ये. मग इथं कोण असणार? बी. आणि इथं कोण असणार? सी. सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. तर बीच्या डावीकडे कोण आहे? बघा, बीच्या डावीकडे कोण? आता बीच्या उजवीकडे कोण दिसतो? सी. आणि बीच्या डावीकडे कोण दिसतो बेटा? डी. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय नंबर 3 काय यायला पाहिजे? तर डी यायला पाहिजे. चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. अनिकेत म्हणाला, सुरेशची आई ही माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. अनिकेत काय म्हणाला? सुरेशची आई ही माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. चला ठीक आहे, अनिकेत बोलतो. हा अनिकेत काय बोलतो? सुरेशची आई, हा सुरेश आणि ही सुरेशची कोण? आई. नाव दिलं नाही, फक्त आई. चला, अनिकेत म्हणाला, सुरेशची आई माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. सुरेशची आई
अनिकेत बोलतो पहा. अनिकेत म्हणाला सुरेशची जी आई आहे ही आहे ना, सुरेशची आई ही माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. थोडं खाली घेतो 1 मिनिट. हा सुरेश आणि अनिकेत काय म्हणतो, सुरेशची जी आई आहे ही आहे ना, सुरेशची जी आई आहे ती माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. कुणाची? सुरेशची आई माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. मग ही कुणाची आई? अनिकेतची. अनिकेत म्हणतो ना सुरेशची जी आई आहे ती मुलगी आहे. कुणाची? माझ्या आईची एकमेव मुलगी. याचा अर्थ सुरेशची आई आणि अनिकेत हे कोण झाले? बहीण भाऊ. हे कोण झाले? बहीण भाऊ आणि एकमेव मुलगी आहे. चला बहीण भाऊ झाले. तर अनिकेतचे सुरेशची नाते काय? म्हणजे अनिकेतचे सुरेशची नाते काय? म्हणजे अनिकेत हा सुरेशचा कोण आहे? तर सुरेशच्या आईचा भाऊ आहे. म्हणजे उत्तर केला पाहिजे बेटा मामा. ठीक आहे. पर्याय नंबर 2 मामा येईल. मामा. चला पुढं पुढचा क्वेश्चन पाहता. 2 गुणिले 3 2 गुणिले 3 बरोबर किती आहे? 36. पुन्हा 3 गुणिले 4 बरोबर आहे 144. तर आपल्याला विचारलं 2 गुणिले 4 बरोबर किती? चला आता आपण बघू हे 36 कसं आला असेल. हे 36 पहा 36 कसं आला असेल. तर इकडे पाहू आपण या दोघांचा काय केला? गुणाकार. या दोघांचा गुणाकार करा बरं 6 आणि पुन्हा बेटा काय केलं? 6चा वर्ग आहे ना. या दोघांचा गुणाकार किती येतो? बेत्रिक 6 आणि 6चा वर्ग किती आला? 36. आता या दोघांचा गुणाकार किती येईल बरं इथं? 3 चौक 12 आणि 12चा वर्ग किती आला? 144. आता या दोघांचा गुणाकार किती येईल? 2 चौक 8 आणि 8चा वर्ग किती आला पाहिजे बेटा? 8 8 64. 8 8 किती आला पाहिजे इथं? 64 आहे का बघा पर्यायामध्ये? पर्याय नंबर 1 दिसतो. किती? 64. म्हणजे या दोन संख्यांच्या गुणाकाराचा वर्ग केला ही संख्या मिळाली. या दोन संख्यांच्या गुणाकाराचा वर्ग ही संख्या मिळाली आणि या दोन संख्यांच्या गुणाकाराचा वर्ग किती मिळणार? तर 64 मिळणार. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहता. एकछेद 10 एकछेद 100 एकछेद 1000 आणि एकछेद 10,000 यांची सरासरी किती? चला यांची सरासरी किती? आपण काय करू? पहिल्यांदा यांची बेरीज करू. पहिल्यांदा यांची काय करू? बेरीज. आता मला सांगा बेरीज कशी करायची? पहा 1 ला जर 10 न भागलं तर बेटा 0.1. 1 ला जर 100 न भागलं 0.01. 1 ला जर 1000 न भागलं 0.001 आणि 1 ला जर 10,000 न भागलं 0.000 आणि 1. बरोबर ना? 10 न भागलं 1 दशांश सरकणार, 100 न भागलं 2 सरकणार, 1000 न भागलं 3 सरकणार आणि 10,000 न भागलं 4 सरकणार. चला या चार संख्यांची बेरीज करा. 1 1 1 1 पॉइंट आणि 0. हे काय झाली त्यांची बेरीज. पण आपल्याला बेरीज नाही विचारली, आपल्याला विचारलं काय? सरासरी. मग सरासरी कशी करतात बरं? सरासरी कशी करतात? तर राशींची बेरीज भागिले राशींची संख्या. सांगा राशींची बेरीज किती आली? 0.1111 आणि बेटा राशींची संख्या किती आहे? 4. राशींची संख्या किती आहे? 4. आता भाग द्या बरं. 4 0 0. ठीक आहे. बाकी किती आली? 0. 4 0 0 शून्यातून 0 गेला 0. आता पॉइंट द्या आणि या 1 ला खाली घ्या. 1 ला खाली घ्या. आता पॉइंट देऊन 1 ला खाली घेतल्याच्या नंतर पुन्हा बघा 1 हा 4 पेक्षा लहान आहे. मग शून्याचा भाग द्या आणि पुन्हा या 1 ला खाली घ्या. घेतला 1 खाली. आता 4 दुनी किती होणार? 8. किती उरलं बेटा? 3. पुन्हा आता 3 जो आहे तो या 4 पेक्षा कमी आहे. मग या 1 ला घ्या पुन्हा इथं. हा एक घेतला. पुन्हा किती होईल बघा? 4 7 28. 4 7 28. किती उरले बेटा? 3. पुन्हा 1 ला खाली घ्या. या 1 ला खाली घेतलं. पुन्हा काय होणार? 4 7 28. किती उरले? 3. किती उरले? 3. आता एक शून्य वाढवा. पुन्हा 4 7 किती होणार? 28. आता किती उरले? 2. शून्य वाढवा. 4 पंचे किती होणार? 20. असं कुठपर्यंत जायचं बाकी शून्य येईपर्यंत? सांगा आपलं उत्तर किती येणार? 0.0277775. बघा बरं 0.02777 आणि 5 किती असायला पाहिजे? पर्याय नंबर 3. बघा पुन्हा एकदा सांगतो काय केलं. या तिन्ही संख्यांचं रूपांतर दशांश पूर्णांकात करून बेरीज केली आणि बेटा आलेल्या बेरजेला पुन्हा कितीने भागलं? आपण 4 न भागलं तर आपला भागाकार जो आहे तो किती आला? भागाकार आलाय हा. म्हणजेच त्या चार संख्यांची काय झाली?
सरासरी झाली. चला पुढं. सरासरी पहा आता, पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आणि आपल्याला 4 पर्याय दिले. तर बघा काय करायचं सांगतो. लहान अपूर्णांक कसा शोधायचा? पहिला अपूर्णांक कोणता आहे? 9 छेद किती? 4. दुसरा कोणता आहे? 7 छेद 3. तिसरा आहे बेटा 5 छेद 2 आणि चौथा आहे 13 छेद 6. याच्यातून आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. तुम्हाला सांगतो, आता हे 4 क्रिकेटच्या टीम आहेत. पहिली टीम, दुसरी टीम, तिसरी टीम, चौथी टीम. आता यांच्यामध्ये आपण सेमीफायनल खेळू. सेमीफायनल या दोघांमध्ये पहिलं आणि या दोघांमध्ये दुसरं सेमीफायनल. तर काय करायचं बघा, 4 7 किती होतात? 28 आणि इथं 9 त्रिक किती होतात? 27. आता या दोघांमध्ये मला सांगा, तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर जो गुणाकार आला 28 आणि 27 याच्यामध्ये कोण लहान आहे? 27. याचा अर्थ या दोघांमध्ये लहान अपूर्णांक कोणता आहे? 9/4. जेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो तेव्हा ज्याच्या डोक्यावर लहान संख्या येते तो अपूर्णांक लहान असतो आणि ज्याच्या डोक्यावर मोठी संख्या येते तो अपूर्णांक मोठा असतो. मला सांगा, या दोघांमध्ये लहान कोण ठरलं? 9/4. म्हणजे हा फायनल मध्ये आला. आता 13 दुनी 26 आणि इकडं 6 पंचे किती बेटा? 30. या दोघांमध्ये कोण लहान आहे? 30 का 26? 26 लहान. म्हणजे या दोघांमध्ये कोण जिंकलं? 13/6 जिंकला. आता दोघं फायनल मध्ये आले. आता फायनल बघा, 13 चौक 52 आणि 9 सखी 54. मग आता मला सांगा, 52 लहान का 54 लहान? मग 52 लहान. मग फायनल कोण जिंकलं बेटा? फायनल कोण जिंकलं? 13/6 न जिंकलं. तो सगळ्यात लहान अपूर्णांक असायला पाहिजे. पर्याय नंबर 4. किती? 13/6 हा सर्वात लहान अपूर्णांक असेल. चला पुढं. पुढचा मुद्दा, शेवटचा प्रश्न पाहता. 4 अधिक 4 गुणिले 18 मायनस 6 अधिक 8 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 123 गुणिले 6 मायनस 146 गुणिले किती आहे? 5. चला सोडून घेऊ आपण. पहा काय करा, पहिल्यांदा पदावलीच्या नियमानुसार गुणाकार. 4 अधिक 18 चौक 72 मायनस 6 अधिक 8 छेदामध्ये हा गुणाकार. साइन 18 ला 8 हातचे 1, साइन 12 1 13 ला 3 हातचे 1, 6 1 6 1 7 मायनस 5 सक 30 ला 0 हातचे 3, 5 चौक 20 आणि 3 23 ला 3 हातचे 2, 5 1 5 5 2 किती? 7. चला आता वर काय होणार? तर 72 अधिक 4 किती होतात? 76 आणि 76 अधिक 8, 76 अधिक 8 किती होतात? 84. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह 4 72 8 84 आणि मायनस किती आहे? 6 आणि छेदामध्ये यांची वजाबाकी करा बरं. 738 मधून 730 गेले किती राहणार? 8. चला पुढं. आता 84 मधून 6 गेले बेटा किती राहणार? 78. 84 मधून 6 मायनस केले तर किती राहणार? 78 आणि छेदामध्ये किती आहे? 8. पुन्हा या दोघांना भाग द्या 2 न. चलो 2 न भागा. 2 त्रिक 6, 1 उरला 2 9 18 आणि इथं आहे 2 चौक 8. आता लक्षात ठेवा 39 ला किती भागायला आपण? 4 न. तर कधी सांगतो तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. कोणत्याही संख्येला जर बेटा 4 न भागायचं असेल तर डायरेक्ट वरच्या संख्येची 25 पट करा. बघा 25 9 सव्वा 200 ला 5 हातचे किती? 22. बघा छेदामध्ये जर 4 असेल ना, डायरेक्ट वरच्या संख्येची 25 पट करायची. कसं? 25 9 सव्वा 200 ला 5 हातचे 22, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 आणि 22 किती होतात? 97. ठीक आहे. आणि आता काय करायचं? तर छेदामध्ये 4 असताना वरच्या संख्येची 25 पट करायची आणि बेटा दशांश उजवीकडून डावीकडे किती घर सरकवायचे? 2 घर सरकवायचे. म्हणजे आपलं उत्तर 9.75. पर्याय नंबर किती? 1 असेल. 9.75. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.